गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चा जोरदार सुरू झाल्या होत्या। मात्र या ऑपरेशन टायगरला फडणवीसांनी ब्रेक लावल्याच्या चर्चांनंतर रंगल्या। ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील तब्बल 8 खासदार फुटणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। त्यानंतर खासदारांनी या चर्चा फेटाळून लावल्या। काही काळ राजकारण शांत राहिलं, मात्र आता पुन्हा परभणीतून मोठी बातमी समोर येते। कारण परभणीचे खासदार संजय जाधव हे सध्या नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा आहेत। त्यामुळे संजय जाधव हे ठाकरेंना धक्का देत शिंदेंच्या गटात प्रवेश करणार का? तसंच मातोश्रीवरील बैठकीलाही त्यांनी अनुपस्थिती नेमकं काय सांगते? राजकारणात आणखी एक मोठा भूकंप होणार का? या सगळ्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फोडाफोडीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये। अशातच आता मराठवाड्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येते। परभणीचे विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे सध्या नॉट रिचेबल झाले। मुंबईत आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला त्यांनी दांडी मारली। या एका घटनेमुळे संजय जाधव हे आता ठाकरे गटाची मशाल सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज परभणी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक मुंबईतील मातोश्री निवासस्थानी बोलावली होती। या बैठकीला परभणीतील जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि इतर स्थानिक नेते उपस्थित होते। मात्र ज्यांच्या खांद्यावर या निवडणुकीची मुख्य धुरा असणं अपेक्षित होतं ते खासदार संजय जाधवच या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्यात। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून ते कोणाच्याही संपर्कात नसल्याचं पक्ष नेतृत्वाची चिंता वाढली आहे। संजय जाधव हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची कुजबूज सुरू होती। काही दिवसांपूर्वीच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतची एक भेट चर्चेत आली होती। तसंच एका कार्यकर्त्यासोबतच्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी आपण आज पक्षात आहोत, उद्याचं उद्या बघू अशा प्रकारचं सूचक विधान केलं होतं। यामुळे ते शिंदे गटात जाणार की थेट भाजपमध्ये प्रवेश करणार याबाबत संभ्रम निर्माण झालाय। परभणीत शिवसेनेची ताकद मोठी आहे, मात्र निधीचं वाटप आणि स्थानिक विकास कामांवरून त्यांचं सत्ताधारी गटाशी जवळचे संबंध निर्माण झाल्याचं बोललं जाते। मराठवाड्यात शिवसेनेचे जाळं विणण्यात संजय जाधव यांचा मोठा वाटा आहे। जर त्यांनी पक्षाची साथ सोडली तर परभणीत उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं ठाकू शकतं। परभणी हा मतदारसंघ गेली अनेक दशकं शिवसेनेचा अभेद्य गड राहिलाय। मात्र शिंदे गटानं यापूर्वीच ठाकरेंचे अनेक खासदार आपल्या बाजूला वळवले आहेत। आता जाधव यांच्या रूपानं आणखी एक खासदार गळाला लागल्यास ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जाईल। सध्या खासदार संजय जाधव यांचे दोन्ही फोन बंद आहेत। त्यांचे समर्थकही या विषयावर उघडपणे बोलण्यास तयार नाहीयेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी संजय जाधव आपली भूमिका स्पष्ट करू शकतात। ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या गटात सामील होतात की उद्धव ठाकरेंसोबत राहून आपली निष्ठा सिद्ध करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। दरम्यान परभणीतील शिवसैनिकांमध्ये या अनपेक्षित घडामोडींमुळे अस्वस्थता पसरली आहे। कार्यकर्त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे फडणवीस आणि ठाकरेंची भेट झाल्याचा दावा चर्चेत आलाय। त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक नवी वळणं येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।